Dear student, in the last lecture we have seen how bread is made. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी पाव जो आहे तर तो पाव त्या ठिकाणी कसा तयार केला जातो याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहिली. देन वी हॅव सीन व्हिनेगर प्रोडक्शन. त्याच्यानंतर आपण व्हिनेगर निर्मिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये पाहिलं की व्हिनेगर म्हणजे काय असतं तर 4% ॲसिटिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिडचा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तो आपण पाहिला CH3COOH. हे जे असणारं जे काही ॲसिटिक ॲसिड जे आहे तर याचा प्रिझर्वेशनसाठी असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ बिव्हरेज म्हणजे असणारे जे काही पेय निर्मिती जी आहे तर ती पेय निर्मिती त्या ठिकाणी पाहिली. तर त्याच्यामध्ये आपले असणारे जे काही नेम ऑफ द बिव्हरेज जे आहे तर त्याच्यामध्ये कॉफी असेल, कोका असेल, वाईन असेल आणि सिडार जे आहे तर ते ऍपल ज्यूस जे आहे तर त्या ऍपल ज्यूस पासून त्या ठिकाणी तयार केलं जातं. याच्यानंतर पुढे पेज नंबर 80 वर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे पहा की कॅन यू टेल which functions are performed by the enzymes in the human digestive system. मानवी असणारी जी काही पचन संस्था जी आहे तर त्या मानवी पचन संस्थेमध्ये विकर जे आहे तर ते विकर कोणकोणती असणारे जे काही कार्य जे आहेत किंवा काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी करताना दिसतात. पहा की डिफरंट एन्झाइम्स सिक्रेटेड बाय द ग्लँड्स असोसिएटेड विथ डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्प्स इन द डायजेशन ऑफ द फूड. की पचन संस्थेशी संबंधित असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही ग्रंथी जे आहेत तर ती ग्रंथी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही विकर जे आहेत तर ती विकर त्या ठिकाणी स्रावताना दिसतात आणि याच्यामुळं अन्न जे आहे तर त्या अन्नाचं पचन जे आहे तर ते पचन होण्यासाठी मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होताना दिसते. द कॉम्प्लेक्स फूड कंपोनंट्स आर ब्रोकन डाऊन टू द सिंपल सबस्टन्सेस ड्यू टू द एन्झायमॅटिक ऍक्शन. जे असणारे जे काही विकर जे आहेत तर त्या विकरांमुळे काय होतं दिसतंय जटिल अशा प्रकारचे असणारे जे काही अन्नाचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचं साध्या अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमध्ये काय केलं तर रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आहे पहा की गिव्ह द नेम्स ऑफ सम सच एन्झाइम्स. अशी काही असणारी जी काही विकर जे आहे तर त्या विकरांची असणारी काही नावं जी आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी विचारली. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एक एक आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की पेप्सी कोणतं सांगता येईल की पेप्सी आणि दुसरं आहे तर त्या ठिकाणी रेनी. पेप्सिन अँड रेनी हे जी काय असणारे जे काही दोन असणारे जी काही विकर जे आहे पहा काय सांगितलंय की पेप्सिन अँड रेनिन सिक्रेटेड बाय द स्टमक. सिक्रेटेड बाय स्टमक आपलं जे काही पोट जे आहे तर त्या स्टमक मधून त्या ठिकाणी पेप्सिन आणि असणारे ते काही रेनिन ही जी काही दोन विकर जी आहेत तर ती दोन विकर काय होताना दिसतात सिक्रेट त्या ठिकाणी होताना स्रावताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला आमायलेज अँड ट्रिप्सिन अँड लिपेज. आमायलेज त्याच्यानंतरच पुढचं असणारे जे काही विकर जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले ट्रिप्सिन. त्याचबरोबर असणारे जे काही लिपेज म्हणजे आमायलेज, ट्रिप्सिन अँड लिपेज ही जी असणारी जी काही तीन विकर जी आहेत तर ती तीन विकर काय होताना दिसतात सिक्रेटेड बाय पॅनक्रियाज. सिक्रेटेड बाय पॅनक्रियाज. आपलं असणारे काही पॅनक्रियाज जे आहे तर त्या पॅनक्रियाजच्या मार्फत लिपेज, आमायलेज, ट्रिप्सिन ही जी काही विकर जी आहे तर ती विकर त्या ठिकाणी स्रावली जातात. तर याच्यामध्ये पहा पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले
की सर्वसाधारणपणे असणारे जे काही पेप्टेज अँड अदर एन्झाइम्स सिक्रेटेड बाय intestinal glands in small intestine are the enzymes which brings about the catalytic activity and help in digestion. तर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की इंटेस्टिनल ग्लँड्स 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की अंतस्रावी असणाऱ्या ज्या काही ग्रंथी ज्या आहेत, आता अंतस्रावी का म्हटलेलं आहे, शरीराच्या आतमध्ये त्या ठिकाणी असतात आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे जे काही इंटेस्टिनल ग्लँड्स, आता या इंटेस्टिनल ग्लँड्स कुठे असणार आहे, स्मॉल इंटेस्टिन, 2 आतडे असतात, मोठा आतड आणि लहान आतड. तर त्या लहान आतड्यामध्ये असताना जे काही इंटेस्टिनल ग्लँड्स जे आहेत तर याच्या मार्फत स्रावणारे जे काही विकर जे आहेत तर त्या विकरांच्या साह्यानं आपल्याला कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी, जी उत्प्रेरक असणारी जी काही कृती जी आहे तर ती कृती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केली जाते आणि याच्यामुळं आपल्या लक्षात येतं नसते की आपलं असणारं जे काही पचन जे आहे तर त्या पचनाला मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे मायक्रोबायल एन्झाइम्स, म्हणजे सूक्ष्म जैविक असणारे जे काही विकर जे आहेत तर त्या विकरांविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा की नाउअडेज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट मायक्रोबायल एन्झाइम्स आर युज्ड इन द केमिकल इंडस्ट्री. रसायन उद्योग जे आहेत, केमिकल इंडस्ट्री जे आहेत तर याच्यामध्ये रासायनिक असणारे जे काही कॅटलिस्ट उत्प्रेरक जे आहेत तर त्या उत्प्रेरकांच्या ऐवजी सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या साह्यानं मिळवलेली जी काही विकर जे आहेत तर ती विकर त्या ठिकाणी वापरली जातात. दीज एन्झाइम्स आर ऍक्टिव्ह ऍट लो टेम्परेचर, pH and pressure, due to which energy is saved and erosion proof instruments are also not necessary. सर्वात महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले काय सांगितलेलं आहे तर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे तापमान, त्याच्यानंतर pH आणि दाब यांची पातळी कमी असतानाही ही असणारे जे काही मायक्रोबायल एन्झाइम्स जे आहेत ही जे काही विकर जे आहेत तर ती विकर त्या ठिकाणी कार्य करताना दिसतात. याच्यामुळे काय होताना दिसते, ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेची बचत त्या ठिकाणी होताना दिसते आणि महागडी अशा प्रकारची काय सांगितलं आपल्याला, इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट. आता इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय तर शरणरोधक अशा प्रकारची असणारी ती काही उपकरणं जी आहेत तर त्या उपकरणांची असणारी ती काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी भासत त्या ठिकाणी नाही. त्याच्यानंतर पुढे एन्झाइम्स कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेसेस अँड हेन्स अननेसेसरी बाय प्रॉडक्ट आर नॉट फॉर्म, ड्यू टू विच एक्सपेन्स ऑन द प्युरिफिकेशन आर मिनिमाइज. काय सांगितलेलं आहे की ही जी काही विकर जी आहे तर ती विकर विशिष्ट अशा प्रकारच्या असणाऱ्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रिया त्या ठिकाणी घडून आणतात आणि याच्यामुळे काय सांगितलं आपल्याला, अननेसेसरी बाय प्रॉडक्ट म्हणजे अनावश्यक अशा प्रकारची असणारी जी काही उपउत्पादित जी आहे तर ती बनत नाही आणि याच्यामुळं शुद्धीकरण जे आहे तर त्या शुद्धीकरणाचा असणारा जो काही खर्च जो आहे तर तो खर्च काय होतो, कमी त्या ठिकाणी होताना दिसतो. आता मार्च 2019ला याच्यावर आधारित एक असणारं ते काही सायंटिफिक रिझन जे आहे तर ते सायंटिफिक रिझन त्या ठिकाणी परीक्षेला विचारलं होतं. पहा की मायक्रोबायल एन्झाइम्स आर युज्ड इनस्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट इन केमिकल इंडस्ट्री. याचा असणारं जे काही सायंटिफिक रिझन जे आहे तर ते सायंटिफिक रिझन त्या ठिकाणी मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारलं होतं. काय प्रश्न होता की मायक्रोबायल enzymes are used instead of chemical catalysts in chemical industry. मार्च 2019ला
याच्यावर असणारे जे काही शास्त्रीय कारण जे आहे तर ते शास्त्रीय कारण त्या ठिकाणी ही सूक्ष्मजैविक असणारे जे काही विकर जे आहे तर ते विकर रासायनिक असणारे जे काही विकर जे आपलं उत्प्रेरक जे आहे तर त्या उत्प्रेरकांच्या ऐवजी असणारे जे काही रासायनिक उद्योगधंदे जे आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वापरले जातात. याचं सुरुवातीलाच आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की सर्वसाधारणपणे तापमान असेल, पीएच असेल, दाब असेल याची पातळी कमी असताना ही विकर जी आहे तर ती विकर त्या ठिकाणी कार्य करताना दिसतात. याच्यामुळे त्या ठिकाणी ऊर्जेची बचत त्या ठिकाणी होताना दिसते. महागडी अशा प्रकारची एरोजन प्रूफ असणारे जे काही इन्स्ट्रुमेंट जे आहे तर ती इन्स्ट्रुमेंट वापरण्याची गरज त्या ठिकाणी भागत नाही. त्याच्यानंतर विकर जे आहे तर ही विकर विशिष्ट अशा प्रकारच्या असणाऱ्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रियाच त्या ठिकाणी घडून आणताना दिसतात. अनावश्यक अशा प्रकारचे असणारे जे काही अननेसेसरी बाय प्रॉडक्ट जे आहेत तर ती बाय प्रॉडक्ट त्या ठिकाणी बनत नाही आणि याच्यामुळे प्युरिफिकेशनचा असणारा जो काही खर्च जो आहे तर तो खर्च त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. आणि म्हणून त्या ठिकाणी मायक्रोबायल एन्झाइम्स आर युज्ड इन्स्टेड ऑफ द केमिकल कॅटलिस्ट इन द केमिकल इंडस्ट्री अशा प्रकारचं आपल्याला असणारे काय आन्सर जे आहे तर ते आन्सर त्या ठिकाणी सायंटिफिक रिझन त्या ठिकाणी सांगतात. याच्यानंतर पुढे पहा की इन केस ऑफ मायक्रोबायल एन्झायमॅटिक रिॲक्शन इलिमिनेशन डिकम्पोजिशन ऑफ द वेस्ट मटेरियल इज अवॉइडेड अँड एन्झाइम्स कॅन बी रियूज्ड. की सूक्ष्मजैविक असणारे ते काही विकर जे आहेत तर त्या विकरांच्या अभिक्रियेमध्ये टाकाऊ पदार्थाचं असणारे जे काही उत्सर्जन त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की सर्वसाधारणपणे इलिमिनेशन म्हणजे बाहेर टाक. त्याच्यानंतरचं असणारं जे काही डिकम्पोजिशन विघटन त्या ठिकाणी टाळलं जातं. तसेच ही जे असणारे जे काही विकर जे आहेत तर त्या विकरांचा काय केला तो रियूज त्या ठिकाणी केला जातो म्हणजे पुनर्वापर त्या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे म्हटलेले पहा की हेन्स सच एन्झाइम्स आर इको फ्रेंडली आणि म्हणून त्या ठिकाणी ही जी काही विकर जे आहेत तर त्या विकरांना काय म्हणणार आपण त्या ठिकाणी पर्यावरण स्नेही त्या ठिकाणी म्हणणार आहे. सम एक्झाम्पल्स ऑफ मायक्रोबायल एन्झाइम्स आर ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेज, हायड्रोलेसेस, लायसेस, आयसोमेरेसिस, लिगासेस एक्सेट्रा. या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही पर्यावरण स्नेही अशा प्रकारचे असणारे जे काही मायक्रोबायल एन्झाइम्स त्या ठिकाणी सांगितले. त्याच्यामधलं पहिलं सांगितलं आपल्याला ऑक्सिडो डिरेक्टिस, त्याच्यानंतर ट्रान्सफेरेसिस, त्याच्यानंतर हायड्रोलेसिस, लायजेस, त्याच्यानंतर आयसोमेरेजेस, त्याच्यानंतर लायगेजिस. ही जी काही सूक्ष्मजैविक विकर जे आहेत तर त्या सूक्ष्मजैविक विकरांची काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी देईल. आता ही जी असणारी जी काही विकर जे आहेत तर त्या विकरांची असणारी जी काही स्पेलिंग जे आहे तर त्या स्पेलिंग प्रमाणे उच्चार जे आहेत तर ते उच्चार आपल्याला त्या ठिकाणी काढता येतील. आता या ठिकाणी कोणकोणती असणारी काही विकर जे आहेत तर ती विकर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतात. तर पहिलं विकर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा की ऑक्सिडो रिडक्टेज पहिलं विकर त्या ठिकाणी सांगितलेले. त्याच्यानंतरचं असणारं ते काही पुढचं असणारं जे काही विकर जे आहे तर ते आहे ट्रान्सफेरेजेस. त्याच्यानंतरचं असणारं ते काही पुढचं असणारं ते काही विकर जे आहे तर ते आपल्याला सांगितलंय हायड्रोलेसेस. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे लायसेसेस. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला आयसोमेरासेस. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला लिगाजेसेस. अशा प्रकारची असणारे जे काही विकर जे आहेत की जी विकर त्या ठिकाणी सूक्ष्मजैविक अशा प्रकारची असणारी जी काही विकर जे आहेत तर त्या विकरांची असणारी काही उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे प्रोसेस ऑफ डर्ट मॉक रिमूव्हल ऑकर्स ॲट द लो टेम्परेचर ड्यू टू द मिक्सिंग ऑफ एन्झाइम्स विथ डिटर्जंट.
की डिटर्जंट जे आहे तर त्या डिटर्जंटमध्ये एन्झाईम्स विकर जे आहे तर ते विकर मिसळल्यामुळे डर्ट म्हणजे मळ काढण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया कमी तापमानाला त्या ठिकाणी काय होताना दिसते, घडून त्या ठिकाणी येताना दिसते. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सायरप कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द कॉर्न फ्लावर बाय ऍक्शन ऑफ एन्झाईम्स ऑब्टेन फ्रॉम द बॅसिली अँड स्ट्रेप्टोमायसिस. काय सांगितले की मका जे आहे तर त्या मक्यामध्ये स्टार्च त्या ठिकाणी असतं आणि हे मका जे आहेत कॉर्न जे आहेत तर त्या मक्यामधील असताना ते काही स्टार्च जे आहे तर त्या स्टार्चवर बॅसिलस आणि दुसरं आपल्याला त्या ठिकाणी माहिती की स्ट्रेप्टोमायसिस पासून मिळवलेली जी काही विकर जी आहेत तर त्या विकरांची क्रिया घडवून ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरप म्हणजे काय, सरबत आपण त्या ठिकाणी म्हणू, तर ही त्या ठिकाणी बनवली जातात. त्याच्यानंतर पुढे मायक्रोबायल एन्झाईम्स are used in various industries like cheese, plant extract, textile, leather, paper, etc. ही जी काही सूक्ष्म जैविक अशा प्रकारची असणारी जी काही विकर जे आहेत तर ती विकर कुठे कुठे वापरले जातात तर विविध अशा प्रकारचे असणारे जे काही उद्योग जे आहेत. पहिलं आपल्याला सांगितलं चीज, त्याच्यानंतर प्लॅन्ट एक्स्ट्रॅक्ट वनस्पतींचे अर्क म्हणजे रस, त्याच्यानंतर टेक्स्टाईल म्हणजे वस्त्र उद्योग, त्याच्यानंतर लेदर म्हणजे चामडी उद्योग, त्याच्यानंतर पेपर असेल म्हणजे कागद, अशा अनेक उद्योगामध्ये काय केलं तर मायक्रोबायल एन्झाईम जे आहेत तर यांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. आता पुढे पेज नंबर 81 वर यूज युअर ब्रेन पॉवर अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. पहा काय प्रश्न आहे की फूड मटेरियल like cold drinks, ice cream, cakes, juice are available in the various colors and flavors. की शीतपेय असतील, आईस्क्रीम असेल, केक असेल, सरबत असेल, हे जे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते विविध रंगामध्ये आणि स्वादामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतात. व्हेदर दीज कलर्स अँड फ्लेवर्स आर रिअली डिराइव्ड फ्रॉम द फ्रूट. मग आता हे जे काही रंग असेल, चव असेल, सुगंध असेल, खरोखरच त्या ठिकाणी फळं जे आहेत तर त्या फळांपासून त्या ठिकाणी बनवलेले असतात का, अशा प्रकारचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारला. आता काय सांगता येईल, द इटेबल कॅन बी मेड डायरेक्टली फ्रॉम द फ्रूट आर इसेन्स ऑफ द फ्रूट. पहा इटेबल, आता इटेबल्स म्हणजे काय, पहा इटेबल्स, आता इटेबल्स म्हणजे काय, खाद्यपदार्थ. आता हे जे काही खाद्यपदार्थ काय सांगितले, इटेबल्स कॅन बी मेड डिरेक्टली फ्रॉम द फ्रूट ऑर इसेन्स ऑफ द फ्रूट. म्हणजे खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थ प्रत्यक्षपणे डायरेक्ट असणारे ते काही फळ तर किंवा त्या फळांचा असणारा जो काही सुगंध जो आहे तर त्या सुगंधापासून त्या ठिकाणी बनवलेले असतात. बट मोस्ट ऑफ द फूड प्रॉडक्ट परचेस्ड फ्रॉम द मार्केट use these colors and flavors which are derived from the synthetic chemicals. काय शब्द आहे, सिंथेटिक केमिकल. परंतु मार्केटमध्ये बाजारामध्ये मिळणारे विविध अशा प्रकारचे असणारे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थांचे असणारे जे काही रंग असेल, चव असेल, सुगंध असेल, हे सर्वच्या सर्व आपल्याला सिंथेटिक केमिकल्स म्हणजे रासायनिक अशा प्रकारचे असणारे जे काही संश्लिष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही रसायन जे आहेत तर त्या रसायनांपासून त्या ठिकाणी मिळवलेले असतात. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.